हॅलो मित्रमैत्रिणींनो, पाहूयात पुढील भाग. पण त्या अगोदर कालच्या भागाचा थोडासा रिकॅप. मी तर खूप एक्सायटेड आहे तिच्या लग्नासाठी. आपण जाऊ हां. मी तर आधीच जाईन. पूजा बडबडत होती तर मनातच सनीला अंकुशबद्दल वाईट वाटत होतं. आजपर्यंत एका पलीकडे नजर वर करून न बघणारा आणि त्याच्या बाबतीत असं व्हावं. आता पुढे जर प्रणालीसोबत लग्न झालं असतं तर दोघे खुश राहिले असते. पूजा बोलत भानावर आणते. बोल. एका अंगावर तिच्या पोटावर हात टाकतो. काय झालं, तुम्ही एवढे शांत का झालाय? काही झालंय का? पूजा, काही नाही. बरं, उद्या लवकर उठ, मीटिंग आहे, आपल्याला उशीर होईल, कामं उद्या भरपूर आहेत. सनी तिला डीप किस करून मिठी झोपी जातो. सकाळी लवकरच पूजा आणि सनी आवरून घराबाहेर पडतात. तर इकडे घरात अंकुश सगळ्यांसोबत ब्रेकफास्टला येऊन बसला होता आणि प्रणाली आई आणि मोठ्या आईंसोबत ब्रेकफास्टला हेल्प करत होती. बोलकी असल्यामुळे सगळं घर आपलं केलं होतं. राज अंकुशच्या शेजारी बसत तो कुठे बघत असतो. एकटक प्रणालीकडे बघत होता. इकडे बाकी बोलत होते, त्याचं लक्ष पण नव्हतं. भाई, छान आहे ना ती? राज हळूच अंकुशच्या कानाजवळ जाऊन अंकुश एकटक बघत. मला तर खूप आवडली. राज बोलतो तसा अंकुश झटकन मान वळून जरा आठ्या पाडतच राजकडे बघतो. म्हणजे वहिनी म्हणून बघायला खूप आवडेल. राज कसं बसं हसत तसं अंकुश शांत होऊन जातो. मनातच असं होऊ शकत नाही भाई, तुमचं कपल छान वाटेल. राज, तिचं लग्न दुसरीकडे जमते. एक उसासा सोडत अंकुश जबरदस्ती स्माईल करतो. राजला पण थोडं वाईट वाटतं. जमते म्हणजे अजून जमलं नाही, मग आपल्याकडे वेळच वेळ आहे. लग्न होईपर्यंत आपण काहीतरी करू. पण मला तर तीच बहिणी पाहिजे. राज हसतच तसं अंकुश मनातच, हा अजून जमलं नाही म्हणजे मी अजूनही ट्राय करू शकतो. तेवढ्यात वहिनी म्हणून राज मोठ्याने हाक मारतो. तसं अंकुश पण 2 मिनिटं दचकतो, कारण त्याने प्रणालीला हाक मारली होती. प्रणाली पण ओ सॉरी, ते वहिनीला बोलवायची सवय ना म्हणून. त्यामुळे राज अंकुशकडे बघत डोळे मिचकावतो. अंकुश डोळे ताट करत मनातच, ही पोरं मला काही सुचू देणार नाहीत. सगळे ब्रेकफास्ट करून इकडे तिकडे निघून जातात. पूजा आणि सनी आज पूर्णपणे कामात होते. उद्यापासून सुट्टी घेऊन लग्नाची तयारी चालू करायची होती. तेवढ्यात पण संध्याकाळी राकेश पूजाला भेटतो. उद्यापासून लग्नाची तयारी चालू होते, हेल्प करायला या. हो, येईन ना. राकेश सनी कपाळावर आठ्या पाडतच दोघांकडे बघत होता. तेवढ्या जेने मागून मॅम बोलतच येत होती. नंतर राकेशला बघून हलकेच कपाळावर आठी पडते. तर इकडे पूजा राकेशला डोळे मिचकावत चिडवत होती. राकेश नजरेने नाही म्हणत होता. पूजा, तुला निघायचं होतं ना? सनी आठवून देत. हो, मला जाताना पेस्ट्री पण घ्यायचं आहे. आणि हो, जेनीला पण सोबत घेऊन जाऊ. पूजा, हां, तसं सगळं काम झालंय, तुम्ही जाऊ शकता. सनी जॉनकडे बघा. जेनी पूजा निघतात. पाठोपाठ राकेश निघतो तर सनी त्याला मुद्दाम काहीतरी कारण काढून अडवतो. पूजा परत रिटर्न येत. काय झालं, तुम्ही का थांबलाय? राकेशला विचारते. माझं काम आहे त्याच्याकडे आणि तो तुझा ड्रायव्हर नाही. सनी, पूजा बारीक डोळे करून हळूहळू पुटपुटते. उद्यापासून येईल हेल्पला, लवकर जा. प्रणाली वाट बघत असेल. सनी, बरं बरं. पूजा निघून जाते. पूजासोबत घरी येते. आजपासून काय कसं करायचं सगळं प्लॅनिंग चालू होतं. जॉन आणि सनीसुद्धा लवकर कामं संपवून येणार होते. सगळे हॉलमध्ये जेवण करून गप्पा मारत बसले होते. जॉन आणि सनी बाहेरूनच जेवण करून येतात. ते पण त्यांना मिक्स होतात. सगळे मिळून ठरवतात. पण जॉनला मनापासून वाटत होतं आश्रमात त्याचं लग्न व्हावं. सगळे त्याला पाठिंबा देतात. पण रिसेप्शन हॉटेलमध्ये ठरलं होतं आणि दुसऱ्या दिवशी चर्चमध्ये मोजक्याच लोकांसोबत लग्न करणार होते. उद्यापासून शॉपिंगला जाणार होते. उशीर झाला होता. सगळे झोपायला निघाले होते. तर जॉन जेनीला तिला सोडून घरी जाणार होता. पूजा आणि प्रणाली बोलतच पुढे निघून जातात. तर मागे अंकुश सनीला थांबवतो. दोघे हळूहळू बोलतच सनीच्या रूममध्ये येतात, कारण त्यांना माहिती होतं पूजा प्रणालीकडे बसली आहे. सनी फ्रेश होऊन येतो. अंकुश विचार करतच रूममध्ये इकडे तिकडे बघत होता. नंतर त्याचं लक्ष पूजा आणि सनीच्या फोटोकडे जातं. दोघे खूप सुंदर दिसत होते. सनी बाहेर येत शॉपिंग करत होते. सगळे आवरून मीरा आणि जॉनला घेऊन करत होते. आश्रमात पण तयारी चालू होती. इकडे सनी एकच दिवस त्यांच्यासोबत शॉपिंगला आला होता. तर पूजाने आवर्जून राकेशला जेनी असताना बोलून घ्यायची आणि हळू चिडवायची. तिचं बघून ऐश्वर्या आणि सोनाली, मीरा, प्रणाली पण चिडवायच्या. राकेश त्यांना असं हसताना बोलताना बघून काहीच बोलत नव्हता. त्यांचं चिडवणं एन्जॉय करायचं म्हणून तो लाजेल असं काहीतरी बोलायचं. तर अंकुश अजूनही प्रणालीकडे बघत होता. एकटक. लग्न जमले होते तिचे, तरी तिच्याशिवाय तो कोणाचा विचार करत नव्हता. म्हणजे मनातून तिचा विचार जातच नव्हता. सगळे आज ट्रिपची शॉपिंग करण्यात बिझी होते. सगळ्यांना विचारून ट्रिप प्लॅन केलं होतं. कधी नव्हे तो सनीही 4 दिवस सुट्टी घेणार होता. सनी आणि जेनी ऑफिसमधून डायरेक्ट मॉलमध्ये यांच्याकडे शॉपिंगला आले होते. सगळे इकडे तिकडे झालं होतं. सनी पूजाला कॉल करून विचारतो आणि ते दोघे तिकडे निघून जातात. अंकुश आणि राकेश दोघे कामाच्या गप्पा करत एका साईडला असतात. तर करण, राज सगळ्या मुलींमध्ये लुडबुड करत असतात. इकडे जॉन मीरासोबत शॉपिंग करत असतो. तर सोनाली विहानला इकडून तिकडून फिरवत होती. पूर्ण शॉपमध्ये यांचाच गोंधळ होता. हे सगळे येणार म्हणून खास यांच्यासाठी राकेशने शॉप रिकामं ठेवायला लावलं होतं.
सनी राकेश आणि अंकुश जवळ येत, असं जर हे येणार म्हणून तू शॉप क्लोजची पाठी लावलीस तर टीना तुला सोडणार नाही. राकेश हसत, असू दे रे, असे हे कुठे रोज येतात. निवांत शॉपिंग करतील म्हणून असं केलं. आणि हे निवांत शॉपिंग कधीपासून चालू आहे? सनी, 3 तास झाले. अंकुश, तुम्ही काय करताय? सनी, आमच्या सगळ्या विषयांवर बोलणं चालू झालं. मधूनच कोणीतरी येतं, हा ड्रेस बेटर वाटतो की हा विचारतात. अंकुश हसत, हे असं चालू आहे? राकेश, या दोघींनी तुम्हाला चॉईसला बसवलंय. सनी डोळे ताठ करत, नाही, सगळेच फक्त एवढंच विचारून जातात पण घेतात स्वतःच्या मर्जीने. मग आम्ही निवांत बसतो. अंकुश हसत, पूजा बारीक डोळे करून, एवढा उशीर येतात का तुम्हाला शॉपिंगला? सनीला, चल दादा, आम्हाला चॉईस करायला हेल्प कर. इरा. अंकुश हसत, जा, तुझा नंबर आहे आता. जेनी, तू पण शॉपिंग करून घे. राकेश तुला हेल्प करेल, त्याची चॉईस छान आहे. सनी हसत. जेनी ब्लॅक होऊन बघत होती. तेवढ्यात सनी अंकुशला चल इशारा करतो. परत सनी राकेशला, जाशील ना राकेश, नाही तर पूजाला पाठवू? डोळे मिचकावत राकेश मनातच नाही मान हलवतो. पूजा मागून बारीक डोळे करत राकेशला रटावते. तसा राकेश शांतपणे निघून जातो. तसा अंकुश हसतच सनीच्या गळ्यात हात घालत, बहिणीच्या डोळ्यात दहशत आहे. सनी फक्त हसतो. दोघेही पाठोपाठ पूजा आणि इरासोबत जातात. तर प्रणाली इकडे तिकडे बघत फिरत होती. राज आणि करण छान गप्पा मारत फिरवत होते. तिला बोलतच पूजाजवळ येतात. पूजा, अजून किती वेळ ग? प्रणाली वैतागून, अगं अजून ऐशू पण आली नाही, अजून थोडा वेळ, बस मग जाऊ. पूजा, हो, मला कंटाळा आलाय फिरायचा, मी बसते आता. प्रणाली, बरं बस तू, पण तू तर अजून काहीच घेतलं नाहीस. पूजा, मला चॉईस करता येईना म्हणून सोडून दिलं. तुझं झालं की बघू, नसेल तर राहू दे, नंतर बघू. प्रणाली वैतागून समोरच्या सोफ्यावर बसत, बरं चल, बघू तुला. पूजा हाताला धरून उठवते, नको, नंतर तुझं झालं की माझं, मला कंटाळा आलाय. प्रणाली, बरं बस, मी माझं झालं की येते. पूजा, अंकुश तू पण बस, एकटी ती बोर होईल. सनी लगेच. तसं पूजा बारीक डोळे करून दोघांकडे बघते. तसं सनी खांद्यावर हात टाकत लगेच तिला घेऊन जात, अगं ती एकटी बोर होईल ना म्हणून. बरं बरं. तसे अंकुश भाऊजी आलेत तेव्हापासून तुमची लक्षणं काही ठीक दिसेनात. तुमच्या दोघांचं काहीतरी चालू आहे. पूजा त्याचा हात बाजूला करत निघून जाते. नंतर इरा आणि पूजा दोघी सनीला त्रास देत होत्या. अंकुश आणि प्रणाली शांत बसलेले असतात. अंकुशला बोलायचं होतं पण ती मोबाईलमध्ये डोकं घालून बसली होती, त्यामुळे बोलताही येत नव्हतं. शेवटी हिंमत करत, अंकुश, तू खूप शांत आहेस. प्रणाली हसते, मी कधीपासून शांत झाले? म्हणजे मागे भेटली होती तेव्हा भरपूर बोलायची, यावेळी काहीच बोलत नाही. नाही नाही, असं नाही, यावेळी सगळा वेगळा गोंधळ चालू इकडे. मीराचं पण लग्न, तिकडे माझं. सगळं डोकं फिरले, कोणाशी बोलून वाटत नाही. प्रणाली बोलत होती मध्येच अडवत, तुझ्या मनाविरुद्ध आहे का लग्न? अंकुश, नाही, म्हणजे कोणाशी न कोणाशी करायचं आहे. ठीक आहे, पण अजून मनाची तयारी वाटत नाही, त्यामुळे थोडी चिडचिड होते बस. प्रणाली, ओ. अंकुश थोड्या वेळाने स्वतःच बोलायला चालू झाला. निवांत दोघे गप्पा मारत होते. इकडे शॉपिंग चालू होती. तू काही घेतलं की नाही? अंकुश, सगळ्यांना सोबत कोणीतरी आहे, मला कोणी नाही, आणि आयुष्य तर बोलते लेट होईल. चल, त्यापेक्षा आपण फिरून येऊ बाहेर. प्रणाली, हो चालेल, चल. अंकुश, दोघे मॉलमध्ये मस्त फिरत होते. शेवटी गेम झोन जवळ आले. चल ना, आपण खेळू. प्रणाली एक्सायटेड होत. तिला असं बघून तो हो बोलणार की त्याचा फोन वाजतो. फोन रिसीव्ह करतो तर सनीचा कॉल होता. शॉपमध्ये रिटर्न बोलवलं होतं. त्याच्या हाताखाली थंबरिंग बघत मनात असे कुठेतरी पाहिलंय. चल निघायचं? अंकुश, हो चल. प्रणाली, दोघेही वर येतात. सगळे थोडा वेळ शॉपिंग करून घरी निघून जातात. तर पूजाने मुद्दाम राकेशला जेनीला ड्रॉप करायला सांगितलं होतं. सगळेच दमूनच घरी येतात. पुढे काही दिवसात मीरा आणि जॉनचं लग्न व्यवस्थित पार पडतं. तर लग्नानंतरचे रीतिरिवाज काकू आणि आई करून घेतले होते. तर देशमुख फॅमिली पूर्णपणे त्यात सामील होती. विहान आणि सोनालीला एकत्र वेळ घालवता येत होता. तर राज आणि करण अंकुशला मदत करत होते. व्यवस्थित सगळं पार पडल्यावर सगळे ट्रिपला जायचा प्लॅन केला होता. त्याप्रमाणे सगळेच रेडी झाले होते. इराची एक्झाम होती त्यामुळे ती कॅन्सल झाली. बाकी सनी, अंकुश, राज, करण, विहान आणि पूजाचा ग्रुप सगळे गोव्याच्या एका रिसॉर्टला जाणार होते. इकडे सनीचे काम काका आणि पप्पा बघणार होते. सोबतीला जेन पण होता, म्हणून सनी जरा रिलॅक्स होणार होता. पूजा आणि सनीने जॉन आणि मीराला हनीमून पॅकेज गिफ्ट केलं होतं. तर बाकी सगळे त्या दोघांना सोडायला एअरपोर्टवर आले होते आणि इथूनच ट्रिपला निघणार होते. संध्याकाळी सगळे रिसॉर्टला पोहोचले होते. योग म्हणजे रोहित त्या रिसॉर्टमध्ये मीटिंगसाठी आला होता. ऐश्वर्याला पाहिलं तसं कपाळावर आठा पसरल्या, पण पाठीमागून येणाऱ्या पूजा आणि सनीकडे बघत लांबूनच हाक मारली. हे सनी, रोहित. तसा सनीसुद्धा जवळ गेला. बाकी सगळे पाठीमागून येत एकत्र रिसेप्शनला जमले आणि की घेऊन रूममध्ये गेले. पण सनी आणि रोहित अजूनही बोलत तिथे बसले होते. रोहितला फोर्स करून सनीने डिनरसाठी बोलावून घेतलं होतं. तो पण बरं म्हणून निघून गेला. सगळे फ्रेश होऊन आराम करत होते.
लग्नात बरीच दगदग झाली होती. पूजा तो रूममध्ये आली तशी झोपून गेली होती. सनी त्याच्याकडे असणाऱ्या कीने दार उघडून आत जातो तर मॅडम झोपून गेल्या होत्या. सनी जाऊन फ्रेश होऊन हळू जाऊन तिच्या शेजारी झोपतो. झोपेत खूप शांत वाटत होती, नाहीतर कंटिन्यू बडबड चालायची. त्यात तर आता मैत्रिणी भेटल्या होत्या, सगळ्या मिळून घर डोक्यावर घेतील असा गोंधळ घालायच्या. पूजा पालतं झोपत तिच्या अंगावर हात टाकतो. त्याला काही झोप लागत नव्हती तर त्यांच्या रूमच्या काचेतून संध्याकाळची छान असा सनसेट दिसत होतं. पूजाला गालावर थोपटून उठवते. जाने उठ बघ ना मग. पूजा चेहरा दुसरीकडे फिरवत परत झोपून जाते. पूजा परत उठवत, बच्चा बघ ना सनसेट. परत मिस झालं की मला नको बोलूस. हळूच कानाजवळ जात. तसं बारीक डोळे उघडत बाजूला बघते तर सूर्य मावळत होता. आकाशात तांबडं पसरलं होतं. निळाशार समुद्राचं पाणी शांत वाटत होतं, जसं की सूर्य पाण्यातच मावळत आहे. पूजा 2 मिनिटं तिकडे बघत होती. नंतर सनीकडे बघते तर तो पण तिकडेच बघत होता. पूजाकडे बघून नजरेनेच काय म्हणून विचारतो तसं ती काही नाही म्हणून जवळ ओढून हलकेच ओठांवर ओठ टेकवते. दोघेही झोपून जातात. सगळे डिनरच्या वेळी एकत्र जमणार होते, त्यानुसार सगळे आवरून येत होते. सनी आवरून मोबाईल बघत बसला होता. बच्चा किती वेळ झाला, आवरते ना, आपण डिनर करायला चाललोय. किती वेळ झाला, आवरतीये. हो आले. 5 मिनिटं. पूजा बाथरूममधून. अर्धा तास झाला तरी तू 5 मिनिटच बोलते. सनी वैतागून गेला होता तर सगळे कॉल करून त्रास देत होते, आता तर दार पण वाजवत होते. सनी वैतागून, चिनू मी खाली जातोय, तुझं झालं की ये. बोलतच दार उघडायला जातो. आले ना. पूजा. सनी दार उघडतो तसं सगळ्या प्रणाली, ऐश्वर्या, सोनाली पटापट आत येतात. तेवढ्यात पूजा पण आवरून बाहेर आली होती. किती वेळ ग आवरायला. सोनाली तिथेच बेडवर बसत, तिचं झाले आवरून आणि निघू. तू बसली म्हणजे इथे झोपून जाशील. प्रणाली उठवते. हो हो चला चला. सगळे बाहेर येत असतात. शेवटी पूजा जाणार की सनी पटकन मागून ओढून गालावर ओठ टेकवतो. पूजा मोठे डोळे करतच बाहेर जाते. ए तुला काय झालं. ऐश्वर्या पूजाकडे बघत. पूजा स्वतःला सावरत काही नाही बोलतच त्यांच्यासोबत खाली येते, जिथे आधीचं अंकुश, करण, रोहित, राज, विहान आणि पार्थ. जो रोहित सोबत आलेला. ऐश्वर्या लांबूनच रोहितला बघत, हे माकड इथे कसं काय. मागे वळून बघत मुलींना विचारते, अगं सकाळीच भेटले होते, यांनीच बोलवलंय. पूजा मागून येत, तू नको ना लक्ष देऊ. प्रणाली, असं कसं लक्ष न देऊन चालेल, याच्यासोबत लग्न जमणार आहे. सोनाली हसतच, काय, आणि हे मला कधी सांगणार होतं. प्रणाली ऐश्वर्या रागाने बघत, आधी तो माझ्यासमोर तर टिकू दे, मग बघते याला. ए बाई, आधी ट्रिप एन्जॉय करू, बाकी नंतर गोंधळ घालू. पूजा एवढ्या वेळापासून पार्थ लांबूनच पूजाकडे एकटाच बघत होता. सिम्पल ड्रेसअप केला होता, खूप छान वाटत होती. सगळे एकत्र डिनर करतात. या सगळ्यात रोहित आणि ऐश्वर्या एकमेकांना टशन देत असतात. सगळे डिनर झाल्यावर बीचवर गप्पा मारत फिरत असतात. असं हॉटेलमध्ये राहण्याची मजाच नाही. पार्थ, मग कुठे राहायचं. कारण आपल्या व्हिलामध्ये, म्हणजे आपल्याला सगळ्यांना एकत्र राहता येईल, छान टाईम स्पेंड करता येईल. पण पार्थ पण काय. राज, तिथे जास्त रूम नाही, आपल्याला शेअर करायला लागेल. पार्थ, नको आपण इथेच राहू. सनी मागून कॉल संपवत येत होता. नाही नको, आपण हवं तर दुसरा व्हिला बघू, पण सगळे एकत्र राहू, म्हणजे टेरेस पण पाहिजे, मस्त मज्जा येईल. पूजा मागून सगळे हो म्हणून गोंधळ घालतात. सनी जरा रागानेच पूजाकडे बघत होता. पूजा सनीकडे बघायचा टाळून इकडे तिकडे उगाच बघत होती. बरं जाऊ आजच. बंगलोवर सामान शिफ्ट करायला सांगतो. सनी. पूजा पटकन सनीजवळ जात, म्हणजे वहिनी अगं इथे आपला छोटा बंगलो आहे, जास्त रूम नाही तिथे, म्हणून तर आपण रिसॉर्टवर राहतोय. करण ओह पूजा, हो ना, 3 रूम आहोत पण मोठे आहेत. राज, इट्स ओके ना, आम्ही मुली एका रूममध्ये, बाकी तुम्ही मध्ये झोपा. पूजा ओके. सगळे थोडा वेळ बीचवर आपल्या पार्टनरसोबत निघून जातात. जसं की पूजा, सनी, सोनाली, विहान. अंकुशला प्रणालीसोबत जायचं होतं म्हणून करण आणि राजने ऐश्वर्याला घेऊन बाजूला गेले. तसं अंकुश प्रणालीकडे गेला. तिकडे चर्चा आहे, आपण जायचं का. हो जाऊ ना. प्रणाली ऐश्वर्याकडे बघून हाक मारणार की तेच तिला त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू दे ना. अंकुश बरं म्हणून प्रणाली त्याच्यासोबत जाते. इकडे करण आणि राज ऐश्वर्याला पकवत होते, तर रोहित आणि पार्थ चालत पुढे चालले होते. पार्थ रोहितला, तू खरंच ऐश्वर्यासोबत लग्न करणार आहेस. वेळ लागले का. ती चेटकीन 1 नंबर आगाऊ आहे, मला त्रास द्यायची एक संधी सोडत नाही. मगाशी डिनर करताच खालून पायाला चिमटा काढला. मुद्दाम मला सेड्यूस करत होती. मी स्वतःलाही किती कंट्रोल केलं. माझं मला माहिती. सुंदर दिसणारी हडळ आहे. रोहित, हो पण तू पण काही कमी नाहीस. जेवताना मुद्दाम तिचा हात धरून ठेवला होता, बघितलं मी. असं का केलंस पार्थ. अरे ती चटकेन. रोहित बोलतच होता की पाठीत जोरात धपाटा बसतो. आई का विवळतच मागे बघतो तर ऐश्वर्या रागात बघत होती. रोहित रागाने इकडे तिकडे बघत मारायला काहीतरी शोधत होता, पण इकडे ऐश्वर्याच्या हातात एक काठी होती. ते बघून रोहित पळायला लागतो. मागे काठी घेऊन ऐश्वर्याकडे सनीने खांद्यावर हात टेकून पूजाला जवळ केलं होतं. थंड वारा मन सुकावत होतं. अंकुश आणि प्रणाली चर्चमध्ये प्रे करून बाहेर बागावर बसले होते. दोघेही शांतपणे इकडे तिकडे बघत होते.
अंकुश हिंमत करून तुला नक्की त्या मुलासोबत लग्न करायचं आहे? प्रणाली 2 मिनिटं त्याच्याकडे बघतच राहते. नंतर माहिती नाही म्हणजे तू पूर्ण आयुष्य कोणासोबत घालणार आहेस त्याच्याबद्दल असं बोलते अंकुश जरा वैतागून. प्रणाली गालात हसत. माझ्या घरी स्ट्रिक्ट वातावरण आहे. स्त्रियांच्या शब्दाला मान नाही. त्यात मी सगळ्यात लहान त्यामुळे मला कोणी काही विचारत नाही. आता लग्नाबद्दल बोललात तर जशी माझं जास्त काही अपेक्षा नाहीत. म्हणून ठीक आहे चालेल कोणीही. मग दुसरं कोणी? अंकुश बोलणार इतक्यात मला पुढे शिकायचं आहे. भारताबाहेर जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि तो मला पण घेऊन जाईल. मग होईल माझं शिक्षण पूर्ण आणि घरच्यांचं ओझं कमी होईल. प्रणाली अजून बोलणार की कारण पळत येत. ऐश्वर्या रोहितच्या मागे कशी काठी घेऊन लागली हे सांगतो. तसं सगळेजण रिटर्न यायला लागतात. पूजा सनी चालत दूर आले होते. पाय दुखतायत चला रिटर्न जाऊ. पूजा सनीला थांबवत. सनी जरा पूजाचा हात पकडून समोर आणतो. तुला आठवतं आपण हनीमूनला ओपनमध्ये किस केलं होतं तसं पूजा लाजते हो ना. सनी दोन्ही हातात हात घेत जवळ ओढतो. आज पण करू ना. असे आपण खूप लांब आलो जवळपास कोणीच नाही. सनी तसं पूजा जरा लाजतच पण कोणी आलं तर मी आहे ना प्लीज सनी. ओके. पूजाला अजून माझं लाजळू बोलतच ओंजळी तिचा चेहरा हातात घेतात. बच्चा सनी तसं पूजा त्याच्या डोळ्यात बघते. दोघे एकटक बघत असतात. हळूहळू जवळ येत असतात. सनी हळूहळू जवळचा हात बोलतच असतो. लव. पूजा मागून पळत येणाऱ्याला रोहितला पाहून रोहित तसं पूजा खाडकन डोळे उघडते. व्हॉट आय लव्ह रोहित. रामाने बघितलं तसं सनी तिच्या मागे डोळे फोडून काय बघतोय तसं ती पण मागे बघते तर रोहित पळत होता. तर मागे ऐश्वर्या काठी घेऊन आणि बाकी मागे त्यांच्या दमून सनीच्या मागे लपत. सनी या मुलीला थांबव रे. मोठे मोठे श्वास घे. तसं ऐश्वर्या पण पळत येऊन खाली बसते. पूजा जवळ जास्त शांत करते. काय झालं? दोघांकडे बघत. सनी आणि पूजा एकसाथ बोलतात. हा मला चेटकीन बोलतो. ऐश्वर्या रागातच. तसं रोहित. हो मग तू आहेस तर बोलणार ना. चेटकीन हसतच. तसं हातातली काठी आवळत फेकून मारणार त्याआधी पूजा तिचा हात पकडून शांत करत होती. ए बाई शांत हो ना. नको ना लक्ष देऊ. पूजे तू हात सोड माझा. ह्या साल्याचं डोकंच फोडते. तावाने ऐश्वर्या बोलत होती. बाकी सगळे डोळे फाडून बघत होते. साला बोलली म्हणून रोहितचं डोकं आऊट झालं होतं. सन्या सोड मला. या चिटकिनीला बघतोस. हिची हिंमत कशी झाली मला शिवी द्यायची. रोहित पण पुढे जात होता. सन्याने पारत्याने धरून ठेवलं होतं. अरे साला काय शिवी झाली काय? तुला अजून शिव्या दिल्याचं कुठे? तरीही बोलतो ना शिवी देते तर ऐक शिव्या काय असतात असं बोलून सुद्धा 4 शिव्या देऊनच टाकते. तसं सगळ्याच मुलींच्या डोळ्यात ताट होतात. ते मुलांना शिव्या द्यायची तसं या मुलीने रोहितला दिल्या होत्या. तर सोनाली प्रणाली ऐश्वर्याचं तोंड बंद करत होते. आता बघितलं तू सन्या ही कशी पोरगी आहे. हिच्याशी जो कोणी लग्न करेल ना आयुष्यातून उठेल. हडळ आहे. 7.5 लागेल. जगातली शेवटची मुलगी असली तरीही. हिच्याशी मी लग्न करणार नाही. त्यापेक्षा या प्रणालीशी करेन. नसेल तर त्या चष्मेश सोबत करेन. अंकिताकडे बघत रोहित भांडणात बोलला. अंकिता तर घाबरून जिजू. पूजा बोलतच पूजा जवळ गेली आणि प्रणालीचं नाव घेतल्यामुळे अंकुश रागाने की तिच्यावर नजर टाकायची नाही. हं सनी मनातच. कुणाचं काय आणि याचं काय चाललंय. तुला काय वाटलं तुझ्याशी लग्न करायला मरते काय? त्यापेक्षा मी गळ्यात दगड बांधून विहिरीत जीव देईल पण तुझ्याशी लग्न करणार नाही. सांग पूजा या दगडाला. पण रागाने. भांडण वाढतच होतं. तसं सनी रागाने जरा मोठ्याने ओरडतो. ट्रिप कॅन्सल. चला रिटर्न जाऊ. बॅग पॅक करा. तसं सगळे शांत होतात. मी काय बोललो ऐकलं नाही का? चला रिटर्न. सनी आवाज वाढवत. तसं अंकुश शांत देत. सनी आजच आलोय ना रिलॅक्स होण्यासाठी. पार्थ पण रोहित भांडण मिटव. आपल्यामुळे त्यांचा प्लॅन खराब का करायचा. दोघे बाकी सगळे सनीला समजावायला लागतात. ऐश्वर्या आणि रोहित अजून पण रागात बघत असतात. सनी ओके ट्रिप कॅन्सल नाही करणार पण मला आधी गॅरंटी द्या हे दोन भांडणार नाहीत. मगच ट्रिप कंटिन्यू करेल. सनी माझ्यामुळे नको कॅन्सल करूस. वाटलं तर हिला माघारी पाठवून दे. आपण एन्जॉय करू. रोहित तसं ऐश्वर्या जिजू मी तुमच्यासोबत आली आहे. सोबतच जाणार. सनी दोघे शांतपणे एकमेकांना सॉरी बोला. सॉरी माय फूट. दोघे एकसाथ ओरडतात. तसं सगळेच यांचे विचार किती जुळतात ना म्हणतच. जर तुम्ही एकमेकांना सॉरी बोललेत आणि पूर्ण ट्रिपमध्ये भांडण नाही केलं तरच ट्रिप कंटिन्यू होणार. ज्या दिवशी भांडले त्या दिवशी तुम्ही दोघेही रिटर्न घरी. बाकी आम्ही सगळं एन्जॉय करू. सनी रोहित आणि ऐश्वर्या तोंड आकडं करत मोठ्या मुश्किलीने एकमेकांना सॉरी बोलतात आणि पाठ करून उभं राहतात. बरं चला लेट झाले झोपायला जाऊ. सनी सगळे बंगलोवर येतात. मोठी रूम मुलींना दिली होती तर बाकी 2 रूम मुलांना. मुलींचं सामान आतच होतं. सगळ्या फ्रेश होऊन हॉलमध्ये येतात तर ऑलरेडी सगळी मुलं सोफ्यावर बसली होती तर काही लोळत होती. ऐश्वर्या रागाने आम्ही कुठे बसायचं तुमच्या डोक्यावर. रोहितकडे बघत. कारण तो सोफ्यावर लोळत होता. रोहित इग्नोर करत. खाली बसलीस तर बिघडत नाही का? सोफा तुझ्या घरून आणलाय का? रागातच. हो जा चल निघ. रोहित तेवढ्यात सनी पाणी पितच हॉलमध्ये येत होता. दोघे सनीला बघून शांतच होतात तर बाकी सगळे यांची भांडणं मस्तपैकी एन्जॉय करत होती.
झोपायचं नाही का सनी? थोडा वेळ मूवी बघू मग झोपू ना. पूजा, चालेल बहिणी, ही बेस्ट आयडिया आहे. करण, राज, चला कोणता मूवी बघणार सांगा. राज एक्सायटेड होत. मुली कॉमेडी सांगतात तर मुलं हॉरर. त्यात अंकुश आणि पार्थ आणि रोहित पुढे होते. विहान तर शांतच होता. इकडे पूजा सोडून बाकी सगळ्या मुली कॉमेडी. शेवटी वोट करतात तर हॉरर मूवीला जास्त भेटतात. राज आणि करण मूवी शोधत असतात तर सनी, पूजा चिप्स, कोल्ड्रिंक आणि फ्रूट्स आणायला जातात. बाकी सगळे बसायची छान व्यवस्था करत असतात. तेवढ्यात पण रोहित आणि पार्थ अंकुश आणि विहानला ड्रिंक्सबद्दल विचारत होते. त्यांना पण घ्यायची इच्छा होती पण सनीमुळे शांत होते. अंकुश तर लगेच तयार झाला पण विहान तयार होत नव्हता. पूजा, सनी सगळं घेऊन बाहेर आली. अंकुश, पार्थ आणि रोहितचं ड्रिंकचे इशारे बघून सनी झोपताना एवढंच इशारा करतो तसं सगळे शांत होतात. सगळ्या मुली बसायची व्यवस्था झाल्यावर लगेच सोफ्यावर जाऊन बसतात. मुलांकडे काहीच ऑप्शन नसतो. ते सगळे खाली येऊन गादीवर बसतात. मुली एकमेकींना डोळे मिचकावत. मूवी चालू होतो. हॉलिवूडचा हॉरर मूवी होता. सगळे लाईट ऑफ केले होते. सनी पूजाच्या पायावर बसला होता. पूजा हलकेच डोक्यातून हात फिरवत मॉलिश करत होती. मूवी जबरदस्त हॉरर होता. सुरुवातीपासून हॉरर सीन होते. सगळ्यांना वाटत होतं मूवी घाबरतील पण इथे वेगळंच होतं. मुली सगळ्याच इंटरेस्ट घेऊन बघत होत्या तर मुलं जरा घाबरूनच एकमेकांच्या जवळ बसली होती. मूवी अर्ध्यावर आला होता. मुलं पूर्णपणे घाबरून गेली होती पण मुलींसमोर आहेत म्हणून डोळे बंद करून सनी बघत होते. त्यात पण जरा आवाज झाला की दचकून जायचे. आतापर्यंत ऐश्वर्याने वर बसून रोहितकडे चांगलंच लक्ष दिलं होतं. एवढ्या सगळ्यात तो जास्त घाबरलाय कळून गेलं होतं. त्याला अजून घाबरून टाकावं म्हणून हळूच अँकलेट काढते आणि रोहितचा नेम धरून जवळून ते जावं असं फेकून मारते. तसं ते छुम छुम करत त्याच्याजवळ पडतं आणि तो दचकून घाबरतो आणि पटकन पारच्या मांडीवर बसतो. ऐश्वर्या मनातच मोठ्याने हसत होती. तो असं पारच्या मांडीवर बसला बघून सगळेच हसायला लागतात. काय झालं विचारत असतात. सगळे हसतात बघून रोहित जरा शरमतो. त्यात ऐश्वर्या तर मनापासून हसताना दिसत होती. पण रोहितला तिचा एवढा राग आला होता की जाऊन सरळ तिचे दात पाडावे वाटत होतं. पार्थ हळूच, रोहित तू हलका नाही झालास का? तुझं वजन मला झेपेना. तसं रोहित पटकन उतरतो. सनी, आता खरंच खूप लेट झाले, चला झोपायला. मुले दोन्ही रूममध्ये जातात तर मुली त्यांच्या रूममध्ये. सोनाली आणि अंकिता हळूच ऐश्वर्याच्या कानात हसतच, तूच घाबरवलं ना त्याला? ऐश्वर्या हसतच डोळे मिचकावते. मग त्याला कळायला पाहिजे कोणाशी पंगा घेतला हे तर काहीच नाही. ट्रिप होईपर्यंत नाही त्याला सोडणार नाही. प्रणाली, पूजा जाऊन बेडवर झोपल्या होत्या. बेडवर तिघी झोपू शकत होत्या तर सोफा मोठा बनवून त्यावर दोघे असे झोपणार होते. पण ऐश्वर्याने पूजाच्या अंगावर हातपाय टाकले तशी पूजा उठून बसली. प्रणाली बिचारी शांत एका कोपऱ्यात झोपली होती. सोनाली आणि अंकिता मस्त सोफ्यावर झोपल्या होत्या. पूजा टक्क पाणी जागी होते, झोप काही लागेना. त्यात ऐश्वर्या अजून जवळ सरकून झोपली. चिडून पूजाने ऐश्वर्याला मारून उठवलं. तसं ऐश्वर्याने झोपेतच चिडचिड करत पूजाला खाली ढकलून दिले. तरीही बरं, पूजा ब्लँकेटसहित पडली. ऐश्वर्या झोपेतच, पूजे खाली झोप, तुला डिस्टर्ब नाही होणार. नाही, मला पण झोपायचं आहे. चिडचिडतच तिच्या बाजूला परत जाऊन झोपली. पण झोप काही लागेना. ब्लँकेट आणि भेटलेली छोटी उशी हळूच बाहेर आली. मागे वळून बघितलं तर सगळे गाढ झोपले होते. किती आगाऊ पोरे आहेत. मला जाग ठेवून सगळे झोपून गेलेत. मी एवढं बाहेर निघून जाते तरी एकही उठायला तयार आहे. आता कोणी माझा मर्डर केला किंवा कोणी किडनॅप केलं तरी यांना कळणार नाही. बडबडतच बाहेर येते. दार लावते. पूजा अंधारात हळूहळू जात मुलांचं दार वाजवते. 5 मिनिटं वाजवत असते तरीही कोणी उघडत नव्हतं. बाजूच्या रूममध्ये दार उघडते. सनी बाहेर येऊन बघतो तर पूजा कार्टून प्रिंटेड नाईट सूटवर होती. डोळे बंद करूनच दार वाजवत होती. हातात छोटी इमोजी, पिलो आणि ब्लँकेट. सनी बाहेर आला तरी दार वाजवतच होती. सनीला हसू येत. पूजा 2 वेळा हाक मारतो. जेव्हा खांद्यावर हात ठेवतो तेव्हा दचकून दाराकडे बघते. दार तर बंद होतं. मग कोण घाबरून भूत भूत ओरडतच असते की सनी तिचे तोंड बंद करतो. ए वेडे, मी आहे. सनी हळूच तिला तसाच जवळ घेत. तसं ती शांत होते. एवढ्या रात्री इथे काय करतेस? सनी, मला झोप येत नाही. सगळ्यांनी बेडवर सोफ्यावर कब्जा केलाय, मी कुठे झोपू? ऐश्वर्याने झोपेत मला ढकलून दिलं, मी खाली पडले. पूजा बडबड करत होती. सनी हसायला लागतो. तुझ्या मैत्रिणी तुझ्यासारख्याच आहेत. पूजा मिठीतून बाहेर येत. 1 मिनिट, दार तर उघडला नाही. मग तुम्ही बाहेर कसे आलात? ए वेडाबाई, झोपेत त्यांचं दार वाजवत होती. आता कुंभकर्ण झोपलेत. मला जाग आली म्हणून मी बाहेर आलो तर तू तिकडे दार वाजवत होती. आणि काय गं, एवढ्या अंधारात बाहेर फिरते आणि मी हात लावला की भूत भूत ओरडते? सनी, अहो नाही, मला वाटलं भूत आलं. पूजा कुशीशिरस. सनी वॉचमध्ये टाईम बघत, पूजा लेट झालाय. हो, चला आपण झोपू. हे बघा, मी पिलो आणि ब्लँकेट पण आणलंय. आपण एकत्र झोपू. मला तुमच्याशिवाय झोप पण येत नाही. पूजा, पण इथे कुठे? सनी, हॉलमध्ये. चला. पूजा, बरं चल. सनी. दोघेही हॉलमध्ये येतात आणि सोफा ॲडजस्ट करून झोपतात. पूजा मिठी मारत, इथे भूत आहे का हो? हळूच कानाजवळ बोलते. हो आहेत ना, एक माझ्या शेजारी, बाकी रूममध्ये.
सनी हसतच चिडून छातीवर मारते आणि बाजूला होत मला माझ्या भूताला किस करायचा आहे हात धरून जवळ ओढतो तसे ती त्याच्या अंगावर पडते. सनी चेहरा जवळ घेतला. हळूहळू किस करायला लागतो. दमून गेल्यामुळे दोघेही थोड्या वेळात एकमेकांच्या मिठीत शांत झोपून जातात. तर असा होता आजचा भाग प्रेक्षकांनो. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि याच्या पुढे सुद्धा आपल्याला अजून नवनवीन भाग पाहायचे आहेत. त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.